माझं नाव प्रवीण लोखंडे आहे. मी अपघात जो झालेला आहे त्याचा प्रथमदर्शी आहे. मी इथून जात असताना मुलांना आहे ना काही आमचे गावातले शेतकरी वर्ग वगैरे बाहेर काढत होते. मी त्यात त्यात चौकशी केली का काय झालं म्हणून. तर मग काही शेतकऱ्यांनी दाखवली मला बसची कंडिशन. ती छोटीशी बस आहे, महिंद्राची मॅक्झिमो. तिचे डॉक्युमेंट पेपर वगैरे सर्व संपलेले आहे आणि तो ड्रायव्हर पिलेल्या कंडिशनमध्ये होता. त्यांनी ना किती विद्यार्थी होते तर 21 विद्यार्थी होते आणि 3-4 मुलींना काय म्हणतात मुक्का मार आणि घरसटलेलं होतं आणि काही मुलींना कमरेत थोडासा मार बसलेला होता आणि त्यांचं खूप थरकाप चालू झालेलं होतं. त्यांच्याजवळ आहे ना त्या बसमध्ये ज्या ॲमिटीज लागतात शाळेच्या, त्या शाळेने फॉलो नाही केलं आहे. ती शाळा दिव्यान शाळा म्हणून आहे, जी पंचवड गणेश मंदिर जवळ आहे. त्यांनी गाईडलाईन जी राहते शाळेची, का एका शाळेच्या बस बरोबर जेवढी मॅक्झिमम कॅपॅसिटी असेल 10 किंवा 12 मुलांची, त्याच्या अतिरिक्त कॅपॅसिटी होती. प्लस त्याला अटेंडंट लागतो, कारण मुलगी आहे मुलगा आहे, त्याला बाथरूम, वॉशरूम किंवा कुठल्या प्रकारचा थोडासा इलनेस वगैरे जाणवायला लागला, आजारपण वगैरे जाणवायला लागलं, तर त्याच्यासाठी अटेंडंट असतो. तर बसमध्ये अटेंडंट नव्हता. त्या बसमध्ये जर अटेंडंट असता तर आज हा अपघात झाला नसता, कारण त्या अटेंडंटच्या लगेच लक्षात आलं असतं ड्रायव्हर पिलेला आहे म्हणून. ड्रायव्हर पूर्ण 2 टाईपच्या नशेमध्ये होता. त्याने थोडी दारू पिलेली होती, ताडी पिलेली होती आणि त्याच्यामुळे त्याला झोपेचा गरका आला. तो निवांत हॉटेल साधारण 3 किलोमीटर पासून तो गरके घेत येत होता. त्याच्या मागे बघणारे प्रत्यक्षदर्शी लोक होते, ज्यांनी गाडीतनं पोरांना ओढून काढलं. आज त्या गाडीची कंडिशन बघा, तिचे पेपर संपलेले. त्यानंतर तिथले त्या गाडीचे मालक, ओनर इथे आले होते. त्या ओनरनी ते 40 मुलं घेऊन इथे येऊन माफी मागत होता. मी सचिन शिवाजी जोंधळे, राहिला 10 मैलावर. माझी मुलगी या बसमध्ये होती. आज 21 मुलं या बसमध्ये होते, छोटे छोटे. त्यात जागा नाही राहत बसायला. 10व्या मैलावर माझी मुलगी रोज उतरते. ती आज तिकडं न सोडता ती इकडे आली, पिंपरी रोडला. इथं दुर्घटना झाली. त्यात तिला काही झालं नाही, सगळे मुलं सुखरूप आहे. पण त्यात आमचे नाना नामदेवराव, प्रवीण लोखंडे या सगळ्यांच्या मदतीने ते सुखरूप सगळे घरी पोहोचले आता. पण फक्त एवढंच म्हणणं आहे आमचं, का या बसचे पेपर संपले, ड्रायव्हर मध्ये धुंद होता आणि जबाबदारी कोणी घेतलीच नाही. प्रिन्सिपल होते, इथे आलेले डायरेक्टर होते, सगळे होते. त्यांनी काहीच नाही, हात काढले वरती निघून गेले. फक्त करतो कंप्लेंट गुन्हा. पण आमच्यावर आमची इच्छा आहे अशी पालकांची, काही उद्यापासून बस आम्हाला नकोय आणि पोरं आमच्या रोज सुखरूप घरी आले पाहिजे. ही बस आम्हाला नकोय, मोठी गाडी पाहिजे आम्हाला, स्कूल बस. मेरा बेटा दियान यूनिवर्सल स्कूल में पढ़ता है। आज तीसरा साल है वो चल रहा है और मैं इतने कॉन्फिडेंस के साथ उसको स्कूल में डाल के रखा हूँ, क्योंकि हम लोग हमेशा बाहर रहते हैं और कभी भी कोई छोटा मोटा एक्सीडेंट होगा तो हम हमेशा नहीं आ सकते। आज फॉर्चुनेट था जो हम आ गए। आज हमने फोन किया स्कूल में, स्कूल वाले को किसी को रिस्पॉन्सिबिलिटी नहीं था, एक किसी ने पूछा तक नहीं, बताया तक नहीं कि कहाँ पे क्या हुआ है। वो तो गांव वाले जो थे, इन्होंने बहुत हेल्प किया, बच्चों को हॉस्पिटल डाला, तभी तो हमको पता चला। इन्होंने आई कार्ड से नंबर निकाल के बच्चे को और एक एक को फोन करके एक एक पेरेंट से बात करवाया है। और लेकिन स्कूल ने जीरो रिस्पॉन्सिबिलिटी लिया है। एक एक को फोन कर रहा हूँ, कोई रिस्पॉन्स नहीं। सबको ऐसा लगता है कि बस हमने बच्चे दे दिए, बस हो गया, पैसे दे दो, बस खात खत्म। हर महीने का पैसा एकदम टाइम पे जाता है, पर फिर भी स्कूल का बस इतना खराब कंडीशन में हमारे बच्चे को ले जा रहे हैं। और हमारा बच्चा नासिक में रहता है और इसको सैयद पिंपरी होके घुमा के लेके जा रहे हैं। ये कौन सा तरीका है बच्चे को लेके जाने का? डायरेक्ट लेके जा सकते थे ओझर हाईवे से। मी माजी सरपंच भाऊसाहेब ढिकले, साधारण 1:30 वाजेच्या सुमारात 10 मैल शिंदे रोडवर गंगापूर कॅनलच्या पश्चिम बाजूला 16 मुलं बसलेली एक व्हॅन अचानक नाल्यात गेली. त्या गाडीमध्ये 16 मुलं होते. 2 मुलींच्या हाताच्या आणि एकीच्या कमरेच्या लागलं. बाकीचे मुलं घाबरलेले होते. ते मुलं आम्ही प्राथमिक आरोग्य केंद्रात घेऊन गेलो आणि सर्व पालकांना बोलून त्यांचे स्वाधीन केले. परंतु त्या शाळेच्या गाडी जी लावली होती, त्या गाडीचं टॅक्स, इन्शुरन्स पूर्ण काहीच भरलेलं नव्हतं. त्या ड्रायव्हरचं लायसन नव्हतं. तो ड्रायव्हर नशा केलेला होता. यासाठी सर्व शासनाने सुद्धा जबाबदारी घेतली पाहिजे. सर्व शाळांच्या बसचे पेपर क्लिअर आहे किंवा ड्रायव्हरचं लायसन आहे किंवा नशा करतोय, सर्व चेक करूनच शाळांनी ही जबाबदारी घ्यावा. कारण हे बालकांचं भविष्य जे आहे ते, आज जर काही घटना घडली असती तर लय मोठा शब्द आज त्या शाळेवर आला असता आणि पालकांचं सुद्धा नुकसान झालं. यासाठी त्या ड्रायव्हरवर कारवाई तर व्हावाच, परंतु सर्व शाळांनी खबरदारी घ्यावी. दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष.